सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। लोकभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडलेला आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीतील बडे नेते आणि मंत्री उपस्थित होते। काल रात्रीच मुंबईमध्ये दाखल झालेल्या सुनेत्रा पवारांची दुपारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली। त्या ठरावाचं पत्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांच्या शिफारसीचं पत्र राज्यपालांना दिलं। संध्याकाळी 5च्या सुमारास त्यांचा शपथविधी पार पडलेला आहे। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही।